नमस्कार. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 21 जूनचा हा योगा डे खूप आनंदात साजरा केला असेल. योगा करणे हा माझ्या अत्यंत मनाजवळचा आणि खूप आनंदाचा विषय आहे. आणि त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार हा तर प्रचंड आवडणारा व्यायाम प्रकार आहे. एक वेळ मला बाकीची आसनं जर नाही करायला वेळ मिळाला तर मी ती नाही केली तरी मला एवढं वाईट वाटत नाही. पण सूर्यनमस्कार जर मला करायला नाही मिळाले तर मात्र दिवसभर वाईट वाटतं. तेव्हा मी सूर्यनमस्कार हे घालतेच म्हणजे घालतेच. मला खूप आवडतं सूर्यनमस्कार करायला. कारण सूर्यनमस्कारामध्ये जवळजवळ 12 आसनं पूर्ण होतात. आपण आपल्या आयुष्यात योगासनाला खूप महत्त्व दिलेच पाहिजे आणि बरेच जणांनी त्याला खूप महत्त्व देऊन आपल्या आयुष्यात ते आत्मसात केलेले आहे. योगा जवळजवळ मी 10-12 वर्षापेक्षा जास्त वर्ष करत आहे. त्यामुळं मला योगा आणि योगाची आसनं ही खूप म्हणजे अंगवळणी पडलेली आहेत आणि त्याचा मला माझ्या आयुष्यात खूप छान पद्धतीने उपयोग झालेला आहे. आणि जे करतात रोज व्यायाम, योगा तर त्यांना ते अनुभवाला आलं असेलच. योगाने आपलं अंतर्बाह्य शरीर आणि मन हे पूर्णपणे निरोगी, उत्साही आणि पॉझिटिव्ह गोष्टींनी पूर्णपणे बदलून जातं आणि हे आपण केल्यावरच ते आपल्याला हळूहळू अनुभवायला मिळतं. तर आपण सगळ्यांनीच या योगाला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान नक्कीच दिलं पाहिजे. योगा हे माझ्या आयुष्यात अमूल्य रत्नाप्रमाणेच आहे. तर योगा करत राहा. निरोगी शरीर आणि निरोगी मनाचा योग सतत घडवून आणत राहा. फक्त योगा डेलाच नाही तर रोजच तुम्हाला योगा डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.